हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:15 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीची माहिती सर्व नगरसेवकांना मिळावी यासाठी झोननिहाय अभ्यासवर्ग आयोजित करण्याची सूचना स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी दिली. त्यांनी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्यासह मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी तक्रार निवारण हेल्पलाईन 155304 आपली बस सेवा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरी प्रणालीबाबत माहिती देण्यात आली. नागपूरमधील कचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कार्यरत असलेल्या एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी इंडिया या कंपन्यांकडून झालेल्या कथित अनियमितता आणि उल्लंघनाचा मुद्दा आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. या कंपन्यांच्या कामकाजामुळे शहरातील स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. यावेळी संबंधित मंत्र्यांनी या दोन्ही कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. नागपूर इथं उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं 6 आणि 7 मार्च रोजी नागपुरात ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन उद्या 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्तानं ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, परिसंवाद तसंच एकपात्री नाट्यप्रयोगांचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाला विविध मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी मीनाक्षी कांबळे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आणि तेली समाज सभेच्या वतीनं 9 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता संताजी सभागृह इथं मातृत्व आणि कर्तृत्व स्वामिनी तुला प्रणाम या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारतीच्या प्रदेश अध्यक्षा कांचन गडकरी राहणार असून महापौर नीता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मध्य पूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं तेल कंपन्यांनी स्पष्ट केलंय. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांकडून इंधनाचा नियमित पुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी केलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांनी अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलं असून योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.